होतं किती पण वेळ सगळं चाललं लवकर लवकर तुम्हाला लेट नाही तर नेहमी नेहमी चल बाळा चल जाऊ दे ते पूर्ण होणार आहे आणि माझं IPS बनण्याचं. IPS बनणार आहेस का तू? मी तर म्हटलं होतं पोलीसच बनणार आहे. IPS साठी थोडा अभ्यास भरपूर करावा लागतो. चालते. शाळेत जातील ना म्हणा. करू दे बंद नाही करत पण कुठेच बोल. स्वराने आज सुद्धा हंबरडा फोडला आणि अक्षरशः भरपूर रडलेली आहे, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तिच्या रडण्याचे दोन कारणं, एक म्हणजे की मी वेळेवर कधीच जात नाही कार्यक्रमाला, परंतु आज मी सर्व आवरून अक्षरशः मी रात्रभर झोपली नव्हती की तिच्या शाळेत जायचं आहे म्हणून. तरीसुद्धा आम्हाला जायला वेळ नाही झाला, आम्ही वेळेवरच गेलो होतो, परंतु त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना त्यांच्या लाईनमध्ये उभं करून दिलं होतं आणि आम्हाला तिला प्रोग्राम झाल्याशिवाय भेटता आलं नाही. आणि सैनिकी स्कूलमध्ये म्हटल्यावर डिसिप्लिनचं पालन करावं लागते. सो तर अजून एक ताई आहे, तर त्या सिंगल मदर आहे, म्हणजे त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलीला सैनिकी स्कूलमध्ये टाकलेलं आहे. तर त्यासुद्धा एवढ्या दूरून मुलीला भेटायला आल्या होत्या. त्यांच्याजवळ 2 व्हीलर वगैरे काहीच नव्हती, तर म्हणून आम्ही एक रिक्षा केला आणि त्या रिक्षेमध्ये त्या आईला आणि स्वराला आणि त्यांच्या मुलीला बसून दिलं आणि स्वरा सुद्धा त्यांच्यासोबत बसलेला आहे. आता स्वरा ना दिवसभर मस्तपैकी फिरते, तुम्ही बघू शकता, दिवसभर मस्त फिरते, एन्जॉय करते, खाते पिते, शॉपिंग करते. आणि तिला भेटायला गेलो तर साधारणतः 7 ते 8 हजार रुपये खर्च हमखास होतो, म्हणजे एवढं ती सामान खरेदी करते, प्रत्येक वेळेस खरेदी करते. परंतु येताना तिचे अश्रू अनावर होतात, कारण ते एक असं पण होऊ शकते की तिचा माझ्यात जास्त जीव आहे म्हणून सुद्धा होऊ शकते. तरीसुद्धा आधी ज्या हॉस्टेलमध्ये होती ना तिथं म्हणजे भेटूच नव्हते देत, इथं तरी समजा महिन्यावारी आमचं भेटणं होते. तर इथं जो पोनिक्स की कोणता तरी मॉल आहे हा हिंजवाडीमध्ये, तिथं आम्ही गेलेलो होतो. इथं ऑल इन वन सर्व होतं, झुडिओ सुद्धा होता. तर गेल्या गेल्या काय मग सेल्फी काढणं आमचं सुरू झालं, ते कसं काय सोडणार आहोत. आणि गेल्या गेल्या स्वराचं सुरू झालं, मला पिझ्झा खायचा, मला हे खायचं, मला ते खायचं. गेल्या गेल्या तिचं चालू झालेलं होतं. मग मी सगळ्यात पहिले अगोदर म्हटलं तुला काय खायचं, काय शॉपिंग करायची, तू बिंदास कर, फक्त तू सगळ्यात अगोदर लिस्ट बनव तुला काय पाहिजे काय नाही, आणि वेळेवर मग बोलू नको माझं हे राहिलं ते राहिलं. आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की ती लंगडत होती, म्हणजे अशी तिरकी चालत होती. तर तिला मी हे पण बोलले की सगळ्यात अगोदर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, परंतु नाही, आता इथं मॉलमध्ये आम्हाला शॉपिंग करायची होती, त्याच्यामुळे आम्ही कसं काय मागं राहणार. आम्हाला सगळ्यात अगोदर खाया पियायचं होतं, शॉपिंग करायची होती. आता ना आमचा पाय दुखत होता ना आम्हाला काहीच दुखणं वाटत नव्हतं. मग गेल्या गेल्या काय ती आणि तिची मैत्रीण मॉलमध्ये बसल्या ना सेल्फी काढायला, आणि काळ्या आमच्या सेल्फी. आता आम्हाला काही माहिती नव्हतं की ऑफिशियल आहे आणि इथं ऑफिसचे लोक बसतात. तरीसुद्धा या दोघींनी चान्स मारला आणि आम्ही एक फोटो काढून घेतला. आणि तिथले मग गार्ड आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा इथं काढू नका फोटो. नंतर फायनली आम्ही फिरणं वगैरे झाल्यावर मुलींचं चालू होतं इथं बसू तिथं बसू, परंतु मग मी बोललं की सगळ्यात अगोदर खायचं म्हणजे पेटपूजा करा, कारण आम्ही सकाळपासून गेलो होतो ना तर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. तर ह्या त्याही आहेत ज्या सिंगल मदर आहेत, त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आहे, ती त्यांची मुलगी आहे. मुलगी खूप गोड आहे, छान आहे. तर त्याच्यानंतर आमचं खाणं पिणं आटोपलेलं आहे आणि आम्ही एंट्री केलेली आहे गेम झोनमध्ये, कारण दोघींची तीव्र इच्छा होती की आम्हाला गेम झोनमध्ये खेळायचं आहे. तर इथं म्हणजे आम्हाला साधारणतः 2200, पहिले 1100 रुपये आणि पुन्हा एकदा रिचार्ज मारावं लागलं 700 की 800चं. तर आमचे इथं ना 2000 रुपये गेले आणि त्या 2000मध्ये जे कार्ड भेटते ATM सारखं, ते प्रत्येक इथं आपल्याला स्वाईप करावं लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला खेळायला मिळते. असं इथं हे आहे आता ते. आणि मग त्याच्यामुळं आम्हाला 2100चं कार्डच काढावं लागलं. त्याच्यामध्ये त्या दोन्ही मुली खेळलेल्या आहेत, म्हणजे ती पण मुलगी आणि ही पण, अशा दोघी पण. आणि स्वराज तर बिचारा 200 रुपयात त्याने 2 घंटे म्हणजे 1 घंटा एन्जॉय केलेला आहे. तो फक्त एकाच म्हणजे जे सॉफ्ट टॉईज होते ना त्याच्यामध्ये खेळणार होता तो. तर इथं आम्ही ते कार्ड होतं ते बनवलं आणि कार्ड बनवल्यानंतर ह्या मुलींचं सुरू झालं आम्हाला हॉरर मूवी बघायचा HD. आता बघायचा कशाला जर आपण घाबरतो, तर मग काय HD मूवी बघण्यासाठी दोघींना मी बसून दिलं आणि आपल्या स्वराजला घेऊन आलेली आहे. तर स्वराजला मी कशामध्ये बसवलं होतं, तर त्याला मी बसवलेलं होतं सॉफ्ट टॉईजमध्ये. फक्त 200 रुपयात तुम्हाला 1 तास खेळायला मिळणार होतं. मग म्हटलं चला बाबा हा इथं व्यस्त राहणार आणि स्वराचं तिकडे खेळणं वगैरे व्यवस्थित होणार.
तर याला मी 200 रुपयेचं स्वाईप कार्ड करून आतमध्ये पाठवलं आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे सॉफ्ट टॉईज होते, तो ते एन्जॉय करत होता. आणि यांच्यावर खर्च करण्याचा एक उद्देश आहे की पुढं चालून यांना कधीच असं वाटायला नको की बाबा आपला बाप असता किंवा आपले पप्पा असते तर आपली ही इच्छा पूर्ण झाली असती, ती इच्छा पूर्ण झाली असती. पहिलं कारण हे पण आहे आणि दुसरं हे पण आहे की आपल्याला ज्या गोष्टी भेटल्या आणि त्या आपल्या मुलांना भेटल्या पाहिजे. तर इथं यांची हॉरर मूव्ही चालू झालेली आहे. दोघी एकच मागत आहेत काय? तर तुम्ही यांच्या किंचाळण्याच्या आवाजावर जाऊ नका. यांनाच लय HD मूव्ही बघायचा शौक होता, तर ते HD मूव्ही काहीतरी बघत होते. तर काय अक्षरशः ते डोळ्यासमोर दिसत होते आणि अंधार दिसत होता, त्याच्यामुळे त्या जोर जोर किंचाळत होत्या आणि एवढ्या जोराने किंचाळत होत्या ना की आजूबाजूचे लोक सुद्धा त्यांना पाहायला जमले होते. ह्या मूव्ही बघत होत्या पण मॉलमधले लोक यांना येऊन बघत होते, एवढ्या ह्या जोरजोराने किंचाळत होत्या. आणि आमच्या दोघींना येत होता हसू, म्हणजे तिच्या आईच्या मम्मीला आणि मला पण हसू येत होता. कशाला काय गरज आहे अशी हॉरर मूव्ही बघायचा, फक्त आम्ही म्हणू रात्री घाबरू नका म्हणजे झालं, कारण तुम्हाला हॉस्टेलमध्ये थांबायचं आहे. आणि कधी असं वाईट पण वाटते की ती पण माही बिना बापाची लेकरू आणि स्वरा पण, त्याच्यामुळे खूप वाईट वाटत होतं. आणि असे मला लेडीज मुली दिसल्या तर खरंच मला म्हणजे खूप असं काही वेगळंच वाटते. तर त्याच्यानंतर दोघींनी मस्तपैकी व्हॉलीबॉल खेळला. दोघींनी मग ते काय असते ते मला या गेमचे नावं येत नाही, परंतु हे संपूर्ण गेम ते दोघी पण तिथं खेळलेले आहेत. मग यांचं खेळणं वगैरे आटोपले होतं. मग काय मी पण मागे राहतो काय, मग इथं छोटे छोटे टॉईज होते. म्हटलं चला आपण तिकीट काढून तर बसू शकत नाही आणि तिकीट काढल्यावर सुद्धा हे याच्यावर आपल्याला बसू देणार नाही. मग मी काय म्हटलं चला आपणच एन्जॉय करा खाली खेळण्यावरच बसून, कारण स्वराजचं काही खेळणं अजून झालेलं नव्हतं. त्याला भेटली होती तिचं एक मैत्रीण, त्याच्यामुळे तो काही तिला सोडत नव्हता. तो म्हणत होता थांब मम्मी थांब मम्मी. मग तोपर्यंत मी सुद्धा थोडासा एन्जॉय करून गेला फुकटामध्ये. आता तिकडून तर आम्ही निघालो होतो, परंतु मॅडमची शॉपिंग काही संपली नव्हतं. मॅडमने इथं 950 रुपयाचे फक्त चॉकलेट घेतलेले आहेत. काय घेतलेले आहे? चॉकलेट. 950 रुपयाचे ते पण. मग ते चॉकलेट वगैरे घेतलेलं आहे, कारण काय 350 ml चॉकलेट जेव्हा मोजले ना ते 950चे झाले. आता मॅडमची इथली शॉपिंग झालेली आहे. लय शॉपिंग करत आहे बाबा स्वरा आणि लय पैसा खर्च करते, उधळते. आता मी मोठी झाल्यावर तू करत जाय. थांबा देऊ का? मला याच्यावरून लय भीती लागते, मग स्वरा मला शिकवत आहे बघा. बरं झालं मी केस कापले, बरं झालं मी शाळेतच केस कापले. तेवढं एक काम कमी झालं. अजून उतरा लागते का? तर स्वरानी गेल्या गेल्या सगळ्यात पहिले 500चं आमचं खाण्याचं पिण्याचं झालेलं होतं. त्याच्यानंतर बुक्स घेतल्या 1100 रुपयाचे. नंतर ते पिंक काय ते असते ना बार्बी डॉलचं, त्याच्यामध्ये एंट्री केली तर तिथं पण तिनं सामान फेस वॉश स्प्रे हे ते काय घेतलं. त्याच्यानंतर तिने खेळण्यामध्ये 3000च्या जवळपास गमावले. त्याच्यानंतर मॅडम म्हणे झुडिओमधून मला पॅन्ट शर्ट घ्यायचा आहे, परंतु तिचं नशीब एवढं खराब की इथं तिला तिच्या साईजचं काहीच भेटलं नाही, आवडलं पण नाही. तर इथे एंट्री करताना आमचे चाहते भेटले, तर त्यांनी सेल्फी वगैरे घेतलेली आणि फायनली आम्ही बाहेर निघालो. आता मॅडमची जाण्याची वेळ झालेली होती, तर तुम्ही बघू शकता हे मॅडमची शॉपिंग आहे आणि ते मॅडमचे बिल आहेत. आणि चॉकलेट सगळ्यात अगोदर मॅडमने घेतलेली आणि बॅगमध्ये ठेवलेली आहे, कारण स्वराज घेणार नाही ना या गोष्टीची भीती तिला जास्त. परंतु स्वराजचं लक्ष होतं की माझ्या बॅगमध्येच दीदी चॉकलेट ठेवत आहे. तर तिने तिच्यासाठी तेल शॅम्पू स्प्रे अशा तिच्या महत्त्वाच्याच वस्तू घेतलेल्या होत्या आणि बुक्स घेतले होते वाचन करण्यासाठी. आणि असं सर्व काही तिनं सामान वगैरे घेतलेलं होतं. आणि इरेझर शॉर्पनर, आता मुलींना आता पिंक कलरचं जास्तच आवडते, त्याच्यामुळे तिनं हे बघा सर्व महत्त्वाचंच घेतलेलं होतं. फेस वॉश स्प्रे वगैरे सर्व आणि कंगी वगैरे घेतली होती. तर हे सर्व तिची शॉपिंग झालेली आहे आणि आता तिला आपल्याला सोडायचं आहे. तर बघा ती कशी असते इथं. चला तर स्वरा आता जाणार आहे, तर तुम्हाला सर्वांच्या कमेंट्स तिला वाचून दाखवलेल्या आहे, तर तिला 2 शब्द बोलायचे. बोला मॅडम. थँक्यू माझे मामा मामी मावशी. लवकरच तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे आणि माझं IPS बनण्याचं. IPS बनणार आहे तू? मी तर म्हटलं होतं पोलीसच बनणार आहे. IPS साठी स्वरा अभ्यास भरपूर करावा लागतो. चालते. आणि हा थांब बेटा 2 मिनिट. आणि आता माझं एक्झर्शन जास्त आहे तिथं, म्हणून मी थोडीशी हे झाली. आता काय नाही, डबल कव्हर करते मी.
चला. आशीर्वाद राहू द्या. हा असाच आशीर्वाद राहू द्या. आणि चला चला जरा म्हणजे तिथे गर्दी जास्त असल्यामुळे तर स्वराला मी म्हटलं होतं ज्या ताई आमच्यासोबत आल्या होत्या तर त्यांना ओला बुक करून दिली होती. तर स्वराला मी बोलली होती की तू त्यांच्यासोबत जा, परंतु स्वरा बोलली मी येताना सुद्धा तुझ्यासोबत आली नाही, मावशीसोबत आली नाही, त्याच्यामुळे जाताना मला तुमच्यासोबतच घेऊन चला. तर आता इथं फायनली आम्ही निघालो होतो. सकाळपासून पिझ्झा वगैरे खाल्लेलं होतं आणि जेवणाची सरकी त्याला येत नव्हती. तर रिक्षा निघतं इथं मस्तपैकी भुट्टा दिसला भाजलेला, तर म्हटलं चला खाऊया. मस्तपैकी एक पेरू घेतला, 2 भुट्टे घेतले. तर इथं मी बॅग घेऊन जात होती तर माझी मैत्रीण म्हणत होती की तू कॉलेजची मुलगीच दिसतं, वाटत नाही तुला 2 मुली आहेत अशा तशा. तर म्हटलं चल चालताना माझी एक क्लिप घे म्हणजे मला बघू दे मी खरंच तशी दिसते का. तर खरंच मी तशीच दिसते का कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर त्याच्यानंतर भुट्टा आणलेला, जाम भूक लागली आहे आम्हाला, घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. स्वरा खाते घे का स्वरा, जाय मग हे घे ना मग ते हातात. आमच्या साईडला काही मुलींची पॅरेंट्स नाही आल्या हो तर मग आता येऊ म्हणतात अजून 2 हफ्त्यानंतर येऊ काय म्हणतात. आणि तू पाय आम्हाला दर हप्त्याला वारी करायला लावतो पंढरपूरची. प्रमोशनचे प्रोडक्ट सगळे घरी पडले ते काम सोडून यायला लागते दिवसभर. एक दिवस नसतो जर मला भेटायचा. खायला काय एकच दिवस असते म्हणते भेटायचा. लय भूक लागली होती तर पेरू घेतलेला आहे मस्त आणि स्वरासाठी शेंगा भाजलेल्या आणि कंस. नापा कसा डुलतो खायला काय पाण्यासारखेच वाटतात. चल लवकर. बिस्किट पुढे घेऊन आलती ना. पोरगी जाते त्याप्रस एवढा खाऊ घेऊन जाते, कधी खाते तिचं तिला माहिती. तर चॉकलेट घेतले, बॅडमिंटन घेतलं, हे बघा बॅडमिंटन, चॉकलेट घेतले, डेअरी मिल्कचे, अजून बिस्किट सुरूच आहे. मोबाईल घ्यायचा आहे. चला आईस्क्रीम खावणारी का. थंड किती आहे राणी हे मनीषा म्हणतो. स्वरा एवढ्या थंडीत कुठं खात चला स्वरा फायनली आता लवकर आलो म्हणते. म्हणजे तिचं म्हणणं आहे जसं लवकर आलं तसंच घ्यायला बी लवकर यायचं. हो येतो ना. बस आज गेलो की उद्या रिटर्न. हा याच रस्त्यानं राहतो स्वरा मी. नाही तर इथं एखादा जॉब बी बसेल माझ्यासाठी तर पण घे. संपली आईस्क्रीम त्याच्याजवळची. हो चल चांगली राय, मस्त राय, स्वस्त राय. हा थोडी आम्हाला लय उशीर होते व स्वरा तिकडे अंधार होते. स्वराज आहे आमच्यासोबत. हा चल बाय बाय कर सगळे यूट्यूब फॅमिली. तर तिचा असा हट्ट होता की मला आता 29ला तिला सुट्ट्या लागणार आहे गणपतीच्या, परंतु तिचा असा हट्ट होता की मला घ्यायला तुम्ही 21लाच या किंवा 22लाच या. परंतु 15ला सोडल्यानंतर खरंच 6 दिवसानं ते पॉसिबल आहे का. नंतर मी तिच्या सरांशी बोलली, प्रिन्सिपलशी बोलली, तर त्यांनी सांगितले की स्पोर्ट्सचे प्रोग्राम सुरू होणार आहे, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी त्याच्यात पार्टिसिपेट होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला सुट्टी देणार नाही. तुम्ही तिला आता हो म्हणा, परंतु तुम्ही 29ला तिला घ्यायला या. तर इथं स्वराज खूप रडत होता आणि तुम्हाला माहिती आहे दोघं एकमेकांवर काय प्रेम करतात त्यांचं त्यांना माहीत. की सोडताना दोघं अक्षरशः भरपूर रडतात. मी तर रडत नाही पण हे दोघं गंगा जमुना सर्व एकत्र करून टाकतात.
तर इथं माझे फॅन्ससुद्धा भेटले, ते सुद्धा बोलले होते की तुझ्या आईची तू एक स्ट्रॉंग मुलगी आहे, तू रडत नको जात जो, असं तसं. आणि स्वराजचा इथं खूप असा धिंगाणा चालू होता दीदीसाठी. शाळेत जाते का म्हणा. करू दे बंद नाही करत पण कुठेच बोलतात ते नेहमी नेहमी. दार बंद केलं म्हणा, जा लवकर. दार बंद केलं. दार बंद केलं म्हणा. तुम्ही येणारच मला 21 ला मला माहिती आहे. 21 च्या मी दुसऱ्या पोलीस जाऊ किती पण वेळ सगळे चालले लवकर लवकर. तुम्ही मला लेट नेता नेहमी नेहमी. चाल बाळा चाल, जाऊ दे त्याला आज पण लांब तुम्ही जायचं. लवकर नाही आले. तर निघताना स्वरा खूप इमोशनल झाली. काळजावर दगड ठेवून आम्हाला तिथून निघावं लागलं, कारण आम्ही जितका वेळ जास्त थांबलो असतो तितका तिला जास्त त्रास झालेला असता. आणि कसं आहे, मुलांच्या उद्याच्या भविष्यासाठी आज थोडंसं काळजावर दगड ठेवावा लागतो. नंतर आम्ही तिथून निघालो, नंतर आम्ही नाश्ता केला आणि नंतर आम्ही घरी आलो. तर या व्हिडिओविषयी तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय सर्वांना.